आम्ही सर्वजण छानपैकी तयार झालो कारण आम्हाला जायचे होते बर्थडे सेलिब्रेशनसाठी. हॉलमध्ये एंट्री केली, बघतो तर काय हॉल सुंदर असा डेकोरेट केला होता. वेगवेगळ्या कलरचे बलून्स आणि प्रॉप्स लक्ष वेधून घेत होते आणि लाइटिंगमुळे तर डेकोरेशन अजूनच उठून दिसत होते. बघा, हे दोघे तर बर्थडे कधी चालू होतोय याचीच वाट बघत आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटवाले पण येऊन थांबले होते. बर्थडे सेलिब्रेशन अजून चालू झाले नाही कारण अजून हळूहळू सर्वजण येत आहेत. आता इव्हेंट मॅनेजमेंटवाले आहेत म्हटल्यावर सर्वांसाठी गेम्स, फन्स आणि डान्स तर होणारच ना. ग्रुप फोटो घेऊन बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात झाली. सर्वांना 2 ग्रुपमध्ये डिवाइड केले, एक मम्माज ग्रुप आणि एक डॅडीज ग्रुप. आता झाली ना मग गेम्सला सुरुवात. पहिल्या गेममध्ये बर्थडे गर्लच्या नावाचे वेगवेगळे लेटर फॉर्म करायचे होते. जो ग्रुप पहिल्यांदा लेटर फॉर्म करणार तो विनर होणार होता. नंतरच्या गेममध्ये कंटिन्यू ग्रुप डान्स करायचा होता. असा पण एक गेम होता की ज्यामध्ये ग्रुपच्या कॅप्टनला बलून्स चेअरवर ठेवून त्यावर बसून ते फोडायचे होते. ह्या गेममध्ये सर्वांनीच खूप एन्जॉय केले. इकडे बघा, आमच्या तनुजचा पण कसा डान्स चालू आहे. बर्थडे गर्लने सर्वांना एन्व्हायरमेंट फ्रेंडली पेन पेन्सिल दिले की ज्यामध्ये सीड्स होते. पेन पेन्सिलचा वापर संपला की ह्या सीड्सपासून रोपे तयार करू शकतो. केक कटिंग झाल्यानंतर आमच्या तनुषने बर्थडे गर्लला गिफ्ट दिले. सर्व बच्चे कंपनीने एकत्र बसून केक, वेफर्स आणि चॉकलेटवर ताव मारला. पोरांना कधी काय सुचेल याचा नेम नाही. आमच्या तनुषने तर बँजो वाजवायला सुरुवात केली. शेवटी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण पण खूप छान होतं. आमच्या तनुषने तर दोघांच्या प्लेटमधल्या गुलाबजामांवर डल्लाच मारला. लहान मुले म्हटलं की रिटर्न गिफ्टची आशा तर असतेच ना. मग काय, बर्थडे गर्लनी पण दिले ना सर्वांना छान असे रिटर्न गिफ्ट.